बिलकुल हा जर अंदाज जर खरा ठरला आणि यशस्वीपणे हा अंदाज जो आहे तो योग्य आहे असं जर आता निकालामधून दिसून आलं तर मोठा विजय म्हणावा लागेल भाजपचा. कारण पुढच्याच वर्षी राज्यसभेमधून 50 खासदार निवृत्त होणार आहेत. अशा वेळी केवळ एका युपी मधून 10 खासदार राज्यसभेमध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे जो अडथळा होणार होता संसदेमधला तो दूर होणार आहे. परंतु सर्वात महत्वाचं आता जे एक्झिट पोलचे जे निकाल येत आहेत त्या निकालामध्ये पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे की उत्तर प्रदेशचा जर आपण विचार केला तर पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हा जाट बेल्ट म्हटला जातो, शुगर बेल्ट म्हटला जातो आणि याच बेल्टमध्ये सुद्धा समाजवादी पार्टी आणि बसपचं चांगलं बहुसंख्य जो आहे तो मतदार आहे. आणि इथे या संपूर्ण मतदारांना बीजेपीचं कार्यशैली म्हणा किंवा मोदीची विकासाची कार्यशैली आवडल्याचं दिसते आणि त्यामुळे पहिल्या 2 ते 3 फेज मध्येच भाजपनं चांगली मुसंडी मारलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेज मध्ये जे आहे ते भाजपला साधारणतः 90च्या एकंदरीत 3 फेज मध्ये 90च्या आसपास जागा मिळत आहेत. त्याच्यामुळे इथंच संपूर्ण गणित जे आहे ते बदललेलं आहे. त्यामुळे पुढच्या 4 फेज मध्ये जरी भाजपला थोड्या जरी जागा मिळाल्या तरी सरकारच्या आसपास भाजप पोहोचू शकतं. परंतु तरी सुद्धा 180च्या आसपास गेल्यानंतर सुद्धा 203 जागा लागणार आहेत सरकार स्थापन करण्यासाठी. कारण 403 जागा आहेत त्यामुळं 201 किंवा 2 लागणार आहेत जागा. मग उर्वरित जागा ज्या आहेत ते भाजपला गोळा कराव्या लागणार आहेत. कारण 180 जागा जरी युपी मध्ये दिल्या तरी उर्वरित जागा गोळा कराव्या लागणार आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे की पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस याच्यामध्ये काही एक्झिट पोलमध्ये आजच्या एक्झिट पोलमध्ये तर संपूर्ण सरकार जे आहे ते काँग्रेसनंच बनवलेलं आहे असं दाखवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पाहिलं असता आम आदमी पार्टी सुद्धा दुसऱ्या नंबरवर आहे. परंतु काही एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला पहिल्या क्रमांकावर दिलेला आहे. या ठिकाणी मात्र अकाली दलाचं आणि बीजेपीचं पाणीपत झालेलं आहे. हो आणि गोव्यामध्ये सुद्धा काही पुढे आहे. त्यामुळे 4 राज्यामध्ये जर बीजेपी आली तर बीजेपीला ही एक नवसंजीवनी म्हणावं लागेल. आणि इथे जो परीक्षा होती ती होती अमित शहा यांची आणि नरेंद्र मोदी यांची. म्हणजे की युपी मध्ये युपी के लडके म्हणून जे जाहिराती चालवल्या अखिलेश आणि राहुल गांधीचा त्याचा कोणताही परिणाम झाला नाही हे दिसून येते. नक्की धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येऊ शकतं असा अंदाज एक्झिट पोलमध्ये आलेला आहे. आपण याबाबत अधिक सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी. दीपक, 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुलेल असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त होतो आहे. त्यातही जर उत्तर प्रदेशचा विचार केला तर उत्तर प्रदेशचं महत्त्व हे नेहमीच देशाच्या राजकारणात महत्त्वाचं राहिलेलं आहे. तर काय सांगाल, उत्तर प्रदेशमध्ये भाजपासाठी अनुकूलता दर्शवण्यात आली आहे या एक्झिट पोलमधून? निश्चित एमाली प्रामुख्याने उत्तर प्रदेशाकडे सगळ्याच देशाचं लक्ष आहे. महाराष्ट्रात सुद्धा लोकांना उत्सुकता आहे की उत्तर प्रदेशमध्ये निकाल काय येतो. तिथे भाजपची सत्ता येणार की सपा आणि काँग्रेस जे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत त्यांची सत्ता येणार. त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष जे आहे ते प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि यावेळची जी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे ती अनेक कारणांनी वेगळी ठरली आहे आधीच्या निवडणुकांपासून. कारण आधी आपण बघितलं तर सपा आणि बसपा या 2 पक्षांमध्ये, समाजवादी पार्टी आणि बसपा या 2 पक्षांमध्ये प्रामुख्याने सामना आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये झालेला पाहायला मिळाला. परंतु ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये भाजप प्रामुख्याने सगळ्यात चुरशीने या निवडणुकीत उतरला. आणि यापूर्वी भाजपचं एवढं अस्तित्व उत्तर प्रदेशमध्ये नव्हतं. परंतु लोकसभेमध्ये जो भाजपने उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवला त्याच्यामुळे भाजपच्या उत्तर प्रदेशची ताकद आहे ती ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली. आणि त्याच ताकदीच्या जोरावरती लोकसभेमध्ये मिळवलेल्या यशाच्या जोरावरती भाजप आता उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेची स्वप्न बघतोय. आणि त्या दृष्टीने मेहनत जी घेतली ती मेहनत मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी यांनी घेतले. जे अध्यक्ष आहेत भाजपचे अमित शहा त्यांनी घेतले. त्याचबरोबर माजी अध्यक्ष आणि सध्याचे गृहमंत्री राजनाथ सिंग हे सुद्धा उत्तर प्रदेश आहेत. त्यांनी पूर्णपणे उत्तर प्रदेशमध्ये आपलं लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक पूर्णपणे प्रतिष्ठेची केली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेश जिंकायचं या तयारीनेच भाजप या निवडणुकीत उतरला होता. दुसरी आपण एक महत्वाची गोष्ट या इलेक्शन मधली बघितली तर समाजवादी पार्टीमध्ये जे मध्ये कौटुंबिक नाट्य रंगलं समाजवादी पार्टीमध्ये अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबामध्ये, त्या नाट्यामुळे एक वेगळं वळण या निवडणुकीला मिळालेलं आहे. कारण या निवडणुकीच्या काही महिने आधीच हे नाट्य रंगलं, बाप बेट्याचं समाजवादी पक्षातलं नाट्य रंगलं. आणि त्यामुळे कुठेतरी जो तरुण वर्ग आहे तो समाजवादी पार्टीमध्ये जो आहे तो पूर्णपणे अखिलेश यादव यांच्या पाठीशी उभा राहिला. मुलायम सिंग यांना काही प्रमाणात या सगळ्या कौटुंबिक कलहामध्ये बॅकफुटला जावं लागलं. एकीकडे आपल्या मुलाला समाजवादी पार्टीतून हाकलण्याची भाषा करणाऱ्या मुलायम सिंग यादवांना अखेर पूर्णपणे अखिलेश यादव यांच्या पुढे
त्यामुळे सरेंडर व्हावं लागलं. हे आपण सगळं नाट्य या निवडणुकीत बघितलं. आणि पहिल्यांदाच काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांची जी आघाडी झालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये, ते सुद्धा या निवडणुकीतलं एक महत्वाचं कारण आहे. 2007 साली ज्या बसपला 200च्या वर जागा मिळाल्या होत्या, त्या बसप या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झटताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक काळी सत्ता उपभोगलेला उत्तर प्रदेशची सत्ता ज्याच्या हातात होती, त्या बसपा मायावती यांना ही निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे या सगळ्या अँगलने उत्तर प्रदेशची निवडणूक ही यावेळेला फार महत्वाची आहे. आणि हे मला आपण पूर्ण जर आकडे बघितले सभांचे या ठिकाणी झालेले, तर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान असूनही उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 23 सभा. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बरीच शक्यता आहे, पण त्याचबरोबर गोव्याचा जर विचार केला तर गोव्यामध्ये निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध इतर सर्व राजकीय पक्ष असं काहीसं चित्र निर्माण झालं होतं. गोव्यामध्ये सुद्धा भाजपचं कमळ फुलेल असा अंदाज व्यक्त होतोय, त्याविषयी काय सांगा? हिमाली, सुरुवातीला गोव्याची आपण परिस्थिती बघितली तर भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही अशी साधारणतः परिस्थिती होती. हे मी सांगतोय ते निवडणूक घोषित होण्याच्या काही दिवसांच्या आधीचं चित्र आहे. मात्र निवडणूक घोषित झाल्यानंतर ज्या पद्धतीने गोव्यामध्ये भाजपने स्ट्रॅटेजी आखली, ज्या पद्धतीने रणनीती आखली, त्याच्यानंतर गोव्यातलं चित्र काहीसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं. इथे संघामध्ये जरी फूट पडली असली तरी मनोहर पर्रीकर जे संरक्षण मंत्री आहेत केंद्रामध्ये, त्यांना गोव्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याची तयारी जी भाजपने केली, तसे संकेत जे गडकरींनी, नितीन गडकरी जे भाजपचे नेते आहेत, त्यांनी गोव्यात जाऊन दिले. त्याच्यानंतर काहीसं चित्र जे आहे ते गोव्यातलं आपल्याला पालटलेलं पाहायला मिळालं आणि गोव्यातला मतदार कुठेतरी भाजपच्या बाजूने जाईल अशी स्थिती निर्माण झाली. केवळ या एका चालीमुळे, मनोहर पर्रीकरांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून गोव्यात पाठवायचं, ही जी खेळी जे भाजपने गोव्यासाठी खेळली, ती खेळी कुठेतरी यशस्वी होताना दिसताना जे आपल्याकडे अंदाज येत आहेत, त्या अंदाजानुसार गोव्यात भाजप सत्तेपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. आणि ही शक्यता जर गृहीत धरली तर त्यामागे हेच कारण आहे की मनोहर पर्रीकरांचा चेहरा पुन्हा एकदा त्यांनी लोकांसमोर आणला. एकदम साधं राहणीमान असलेला आणि डाऊन टू अर्थ असलेला मुख्यमंत्री गोव्याने मनोहर पर्रीकरांच्या रूपाने यापूर्वी पाहिलेला आहे. आणि तोच मुख्यमंत्री पुन्हा जर मिळणार असेल तर निश्चितच कदाचित त्या एका मुद्द्यामुळे लोकांनी बीजेपीला या ठिकाणी भाजपला वोट केला असेल. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपला अनुकूलता दर्शवण्यात आलेली आहे एक्झिट पोल मधून. यामुळेच भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढेल. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूया की एक्झिट पोल नुसार काय आकडे येत आहेत. उत्तर प्रदेशने सुरुवात करूया. 403 पैकी VMR कडून भाजपाला 190 ते 210, सपा आणि काँग्रेसला 110, 130, बसपाला 57 ते 74, इतर 8. न्यूज 18 MRCच्या एक्झिट पोल प्रमाणे भाजपाला 185, सपा काँग्रेसला 120, बसपाला 90, इतर 8. गोवा एक्झिट पोल 40 पैकी भाजपाला इंडिया टीव्ही सी वोटर्स कडून 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18, आपला 0 ते 4, इतर 2 ते 8. पंजाबचा एक्झिट पोल बघूया काय सांगतोय. 117 पैकी काँग्रेसला 62 ते 71 आज तक सिसेरो कडून आणि आपला 42 ते 51, अकाली भाजपला मात्र इथं कमी जागा आहे 4 ते 7, इतर 2. ABP नेल्सन कडून काँग्रेसला 66, आपला 47, अकाली भाजपला 7, इतर 2. ॲक्सिसच्या एक्झिट पोल प्रमाणे काँग्रेसला 55, आपलाही 55, अकाली भाजपला 7. उत्तराखंडचा एक्झिट पोल 70 पैकी भाजपाला 53, काँग्रेसला 15, इतर 2. न्यूज 24 चाणक्यचा हा एक्झिट पोल आहे. मणिपूरमध्ये 60 पैकी भाजपाकडे 25 ते 31, काँग्रेसकडे 17 ते 23 आणि इतर 9 ते 15 जागा असं हे विभाजन होऊ शकतं. इंडिया टीव्ही सी वोटरचा हा एक्झिट पोल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.